सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी। हृदय की तार छेड़े झनकार, हृदय की तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत। जीवन से मेरे तो महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। आजच्या मिसाचे हेतू फादर जेम्स शेळके यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसार्पण करणार शेळके कुटुंबीय, इग्नेशियस हेनरी शेळके यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसार्पण करणार शेळके कुटुंबीय, विशेष हेतूसाठी मिसार्पण करणार स्टीफन फर्नांडिस आणि कुटुंबीय, देवाचे आभार मानण्यासाठी मिसार्पण करणार थॉमस पलगडमळ व कुटुंबीय, देवाचे आभार मानण्यासाठी मिसार्पण करणार अभय आडा व कुटुंबीय, देवाचे आभार मानण्यासाठी मिसार्पण करणार जॉन घोडके व कुटुंबीय, ग्रेसी डायस हिच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसार्पण करणार ग्रेटा कुटिनो, क्रिजन कुटिनो याच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसार्पण करणार जोएल आणि रोमाळ कुटिनो, फिलोमिना आणि पॅट्रिक कुटिनो यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसार्पण करणार जोएल आणि रोमाळ कुटिनो, जॉन डायस यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसार्पण करणार ग्रेटा कुटिनो, येशूच्या हृदयाचे आभार मानण्यासाठी मिसार्पण करणार सगळ्या मेरी आणि नायडू कुटुंबीय, संत अंथोनीचे आभार मानण्यासाठी मिसार्पण करणार सगळ्या मेरी। या व्यतिरिक्त माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मिसामध्ये विशेष म्हणजे जे करोना विषाणूने बाधित झालेले आहेत त्या सर्वांना विशेष प्रभूची कृपा मिळावी, प्रभूने त्यांना या करोना संकटातून लवकर वाचवावं म्हणून आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, प्रभू तुम्हा बरोबर असो। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनाच्या शेवटी संत पौल म्हणत आहे की तुम्हाला झालेल्या पाषाणाला शोभेल असे तुम्ही चाला। आपण सर्वांनी बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे आणि त्यावेळेला पवित्र आत्म्याठाई ख्रिस्तासारखं जीवन जगण्याचं वचन आपण प्रभूला दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ख्रिस्ताठाई आपण हे जीवन जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे। एक प्रीतीचं, शांतीचं, क्षमेचं, आनंदाचं जीवन जगावं ही प्रभूची इच्छा आहे। आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला हे जे जीवनाचं दान दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया आणि त्याचप्रमाणे आपल्याकडून हे जीवन जगण्यास काही कमतरता झाली असेल, आपल्यातून काही चुका अपराध झालेल्या असतील तर त्यासाठी प्रभूने आपल्याला क्षमा करावी म्हणून आपण त्याच्याकडे याचना करूया। थोडा वेळ शांत राहूया, आपल्या हातून झालेल्या चुकाची क्षमा मागून हा पवित्र मिसा अर्पण करण्यास आपण पात्र ठरूया। पश्चातापी अंतकरणाने म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व दूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। जीवनदात्या प्रेमी पित्या, आम्हावर दया करा, आम्हावर
महिमा हो, महिमा हो, उन्नत स्वर्ग में महिमा हो, महिमा हो, महिमा हो, उन्नत स्वर्ग में महिमा हो। भूतल में अति शांति हो, शुभ चिंतक मन में शांति हो। भूतल में अति शांति हो, शुभ चिंतक मन में शांति हो। महिमा हो, महिमा हो, उन्नत स्वर्ग में महिमा हो, महिमा हो, महिमा हो, उन्नत स्वर्ग में महिमा हो। प्रशंसा तेरी करते हैं, मंगल गाना गाते हैं, तेरी आराधना करते हैं, महिमा हम सब गाते हैं। महिमा तेरी अपरंपार, इसलिए होवे जय जयकार। शक्तिमान है ईश पिता, स्वर्ग पाताल जगदीश्वर, महिमा तेरी अपरंपार, इसलिए होवे जय जयकार। हे प्रभु यीशु क्रिस्त महान, ईश पिता के सुत भगवान, मेमना सुत इकलौता, आप जगत के हर लेता। हम पर सदा दया कर, विनती हमारी सुन कर। पिता के दाहिने और तू विराजमान दया कर, हम पर सदा दया कर, विनती हमारी सुन कर। क्योंकि तू पवित्र है, तू प्रभु यीशु क्रिस्त है। पावन आत्मा संग में, परम पिता के नूर में, आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस, आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे करतो. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. यशया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. सज्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्यांच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, म्हणजे तो त्याला उदंड क्षमा करील. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार.
तुझे गीत मी गावे, तुझ संग मी रमावे, तुझे गीत मी गावे. गुणाचा सागर तू, जीवनाचे सार, आनंदाचे दार तू, वाहे माझा मार. गुणाचा सागर तू, जीवनाचे सार, आनंदाचे दार तू, वाहे माझा मार. तुझ्या कृपा डोही आनंदे डुबावे, आनंदे डुबावे. तुझे गीत मी गावे, तुझ संग मी रमावे, तुझे गीत मी गावे, तुझ संग मी रमावे, तुझे गीत मी गावे. स्वर्गीय भाकर तू, जीवन अंगूर, अमृताचे पेय तू, भोजन मधुर. स्वर्गीय भाकर तू, जीवन अंगूर, अमृताचे पेय तू, भोजन मधुर. तुझ्या पंगतीत मी सहभागी व्हावे, सहभागी व्हावे. तुझे गीत मी गावे, तुझ संग मी रमावे, तुझे गीत मी गावे, तुझ संग मी रमावे, तुझे गीत मी गावे. दुसरे वाचन पौलाचे फिलिप्पीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. मला जगणे हे ख्रिस्त आहे. जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्याद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहों संबंधाने पेचत आहे. तिथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असल्याची मला उत्कंठा आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक आवश्यक आहे. सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. माझ्या प्रभूचा गौरव गातो, हालेलुया हालेलुया. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो, हालेलुया हालेलुया. मी माझ्या प्रभूची स्तुती गातो, हालेलुया हालेलुया. मी माझ्या प्रभूची स्तुती गातो, हालेलुया हालेलुया. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो, हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मी उदार आहे
हे तुझ्या डोळ्यात सलते काय? येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावण्यासाठी मोठ्या पहाटेस बाहेर पडला आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामी उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या आणि 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस तिथे रिकामी का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हाला कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यांना म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाराला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना प्रत्येकी 1 रुपया मिळाला. मग जे पहिले आले होते त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही प्रत्येकी रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, या शेवटल्याने 1च तास काम केले. आम्ही मात्र दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांना आपण सारखेच रोखले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे या शेवटल्याही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मला माझ्या मर्जीप्रमाणे करण्याचा हक्क नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्त सभेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1ल्या-2ऱ्या शतकामध्ये ख्रिस्ती लोकांचा अतोनात छळ झाला. आणि अशाच छळात एक प्रसंग घडला, तो मी तुम्हाला सांगत आहे. एका ख्रिस्ती माणसाला एका पाखंडी अधिकाऱ्यासमोर उभं करण्यात आलं आणि तो पाखंडी अधिकारी त्या ख्रिस्ती माणसाला म्हणाला, तू ख्रिस्ती विश्वासाचा त्याग कर, ख्रिस्ताला सोडून दे आणि रोमी सम्राट याच्यासमोर नतमस्तक हो आणि त्याला धूप आरती जाळ. हे ऐकून तो ख्रिस्ती मनुष्य नकार देत म्हणाला, मी माझ्या ख्रिस्ती विश्वासाचा आणि ख्रिस्ताचा त्याग कदापि करणार नाही. हे ऐकून तो पाखंडी अधिकारी त्याला म्हणाला, जर तू हे केलं नाही तर तुझा अतोनात छळ होईल आणि तुला मारण्यात येईल. तुझं शिर धडापासून वेगळं करण्यात येईल. हे ऐकून तो ख्रिस्ती मनुष्य म्हणाला, तुम्ही माझं शिर धडापासून वेगळं कराल, पण माझं हृदय मात्र तुम्ही माझ्या प्रभू येशूपासून कदापि दूर करू शकत नाही. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, हे उदाहरण मी अशासाठी सांगत आहे की हा ख्रिस्ती मनुष्य ख्रिस्तामध्ये किती भिनला होता, ख्रिस्ताशी किती एकरूप झाला होता, त्याची ख्रिस्ती श्रद्धा किती मोठी होती, हे आपण या उदाहरणाद्वारे पाहत आहोत. आज संत पौल फिलिप्पियस पाठवलेल्या पत्रामध्ये सुरुवातीलाच म्हणतो की मला जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. प्रिय बंधुभगिनींनो,
मला जगणे ख्रिस्त आहे. संत पौलच्या जीवनावर आपण जरा वरवरून लक्ष टाकलं तर खरोखर हे शब्द त्याच्या जीवनामध्ये खरे उतरतात. आपणाला माहीत आहे की संत पौल त्याचं परिवर्तन होण्याअगोदर तो ख्रिस्ती लोकांचा छळ करीत होता. आणि असाच एकदा दमास्कसच्या रस्त्यावर जाताना त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं. तो घोड्यावरून पडला आणि त्याचं परिवर्तन झालं. आणि त्याच ठिकाणी त्याने एक प्रकारे ख्रिस्ताला धारण केलं आणि नंतर तो ख्रिस्तासाठी आपलं जीवन व्यतीत करीत राहिला. त्यांनी जी 13 पत्र लिहिलेली आहेत, जी आपण नवीन काळामध्ये वाचत असतो, त्याचं जर आकलन केलं तर आपण बघत आहोत की संत पौल यांनी ख्रिस्तासाठी काय केलेलं आहे. त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता यहुदी लोकांना, गैरयहुदी लोकांना मध्ये पसरवली. ती करण्यासाठी त्याला अतोनात त्याचा छळ झाला, त्याचे हालअपेष्टा झाले, त्याला कितीतरी त्रास सहन करावा लागला, त्याला कितीतरी अपमान सहन करावा लागला. आणि हे त्याने ख्रिस्तासाठी सहन केलं. इतका तो ख्रिस्ताशी एकरूप झाला होता. प्रिय बंधू भगिनींनो, गलातीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये संत पौल 2 अध्याय ओवी 19 आणि 20 याच्यामध्ये म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताशी खिळलो गेलेलो आहे आणि यापुढे मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. यावरून आपण समजू शकतो की खरोखर संत पौल याने ख्रिस्तासाठी खरोखर काय कार्य केलेलं असेल आणि ख्रिस्तासाठी तो क्रुसावर मरण्यासाठी तयार झाला होता. आणि सत्यशेवटी आपल्याला माहीत आहे की ख्रिस्तासाठी त्याने आपलं रक्त देखील सांडलं. आणि अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ताला प्रचार केला, ख्रिस्ताची सुवार्ता गाजविली. प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील बाप्तिस्माद्वारे हा ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारलेली आहे, ख्रिस्ताला स्वीकारलेली आहे. आणि या ख्रिस्ती श्रद्धेप्रमाणे आपण जीवन जगणे फार महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला यासाठीच पाचारण झालेलं आहे की आपण एक अस्सल ख्रिस्ती जीवन जगावं आणि ते पवित्र आत्म्याठाई ख्रिस्ती जीवन जगावं. जेव्हा आपण पवित्र आत्म्याठाई ख्रिस्ती जीवन जगतो तेव्हा आपण एक प्रीतीचं, शांतीचं, आनंदाचं, ऐक्याचं आणि क्षमेचं जीवन जगत असतो. जे उदाहरण आपल्याला खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेलं आहे त्याच्या जीवनाद्वारे. आज सुवर्तमानाद्वारे आपण ऐकत आहोत की परमेश्वर किती दयाळू आणि उदार अंतकरणाचा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एका दाखल्याद्वारे सांगून दिलेलं आहे. आजच्या दाखल्यात आपण ऐकत आहोत की जो घरधनी तो आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी मजूर बोलावण्यास गेला. त्यांनी रस्त्यावर जेव्हा मजूर पाहिले त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्या द्राक्षमळ्यात जा, मी तुम्हाला योग्य मजुरी देईन. त्यांनी त्यांच्यावर 1 रुपयाचा ठराव केला आणि त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवलं. त्याचप्रमाणे तो दुपारी 12च्या सुमारास गेला. त्यांनी पाहिलं की काही मजूर बाजारपेठेत उभे आहेत. त्यांना देखील त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या द्राक्षमळ्यात जा, मी तुम्हाला योग्य ती मजुरी देईन. नंतर तो दुपारी 3च्या सुमारास जातो आणि जे दुसरे होते त्यांना देखील तसंच सांगतो. 6व्या तासाला जातो, त्यांनाही तसंच सांगतो. आणि सत्यशेवटी 11व्या तासाला जातो, त्यांनाच सांगतो की तुम्ही माझ्या द्राक्षमळ्यात जा, मी तुम्हाला योग्य मजुरी देईन. आणि सरतेशेवटी जेव्हा मजुरी देण्याची वेळ येते तेव्हा तो आपल्या कारभाराला सांगतो, शेवटल्यापासून ते सुरुवातीपर्यंत यांना तू मजुरी दे. तेव्हा त्या कारभाराने जो शेवटला ज्यांनी 1 तास काम केलं होतं त्याला देखील 1 रुपया दिला आणि प्रत्येकांना त्यांनी 1-1 रुपया दिला. ज्यांना जे सुरुवातीला आले होते सकाळी काम करण्यासाठी त्यांना वाटलं की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळेल, कारण आपण दिवसभर काबाड कष्ट केले होते. परंतु त्यांना जास्त मिळालं नाही. त्यांना वाटलं की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांनी तो बोलून दाखवला. तेव्हा तो घर त्यांना म्हणाला की मी तुमच्यावर काही अन्याय करीत नाही. माझ्या मर्जीस आलं की मी सर्वांना सारखं लेखावं म्हणून मी प्रत्येकांना तीच मजुरी दिलेली आहे. तुमच्याबरोबर मी 1 रुपयाचा ठराव केला होता, मी तुम्हाला तो दिलेला आहे.
हे शेवटले आले होते, यांना देखील तेवढंच द्यावं हे माझ्या मर्जीस आलं, म्हणून मी त्यांना ती मजुरी दिलेली आहे. मी उदार अंतकरणाचा आहे हे तुमच्या डोळ्यात चलते काय? प्रिय बंधूंनो, याद्वारे येशू ख्रिस्त ह्या दाखल्याद्वारे ही गोष्ट सांगत आहे की परमेश्वर उदार अंतकरणाचा आहे आणि देवराज्यामध्ये सर्वांना आमंत्रण आहे. यहुदी लोकांना वाटत होतं की आम्ही परमेश्वर निवडलेले लोक आहोत म्हणून आम्हाला देवराज्यामध्ये पहिला प्रवेश आहे, बाकी जे गैरयहुदी आहेत त्यांना देवराज्यात प्रवेश मिळणार नाही. परंतु या दाखल्याद्वारे परमेश्वराने सांगितलेलं आहे किंवा येशू ख्रिस्त सांगत आहे की यहुदी आणि गैरयहुदी या सर्वांना देवराज्यामध्ये प्रवेश आहे. प्रिय बंधूंनो, कधीकधी आपल्या मानवी जीवनात असं घडते की एखाद्याला ख्रिस्ताची ओळख सुरुवातीलाच होते, तो ख्रिस्ती धर्म स्वीकारतो. एखाद्याला काही वर्षानंतर होते, तो देखील ख्रिस्ती धर्म स्वीकारतो. एखाद्याला म्हातारपणामध्ये ख्रिस्ताची ओळख होते, तो ख्रिस्ताला स्वीकारतो. त्याचा अर्थ असा नाही की ज्याला म्हातारपणामध्ये ज्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे त्याला कधी स्वर्गराज्यात कमी लेखलं जाईल. या तिन्ही प्रकारच्या माणसाला स्वर्गराज्यात तोच मोबदला मिळेल, त्या तिघांनाही स्वर्गात प्रवेश मिळेल. हा या दाखल्याचा एक फार मोठा अर्थ आहे. आणि म्हणून आज आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभू, आम्हाला तुझे दान दिलेलं आहे ख्रिस्ताचं, हे आम्ही मोठ्या श्रद्धेने जगावं. आणि जसं संत पॉल ख्रिस्तासाठी त्यांनी सर्व काही सहन केलं आणि एक चांगलं ख्रिस्ती जीवन तो जगला, ते उदाहरण आमच्या समोर आहे. त्याप्रमाणे आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून तुझ्या कृपेचा आम्हाला आशीर्वाद दे. आमेन. आपण आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी याचं उत्पन्न करता सर्व समर्थ पिता परमेश्वर यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकलुता एक पुत्र आमचा स्वामी प्रभू श्री ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाच्या जन्माखाली त्याने दुःख भोगिले, त्याला खुर्सावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दर उतरला, तिसऱ्या दिवशी उठला चढला आणि सर्वसमोर जुकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मिलांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकालचे जीवन पण माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंताच्या प्रार्थना. आपलं उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरू स्वामी लुईस डॅनियल, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांच्या कार्यात त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. सध्या जे कोरोना विषाणूंनी बाधित झालेले आहेत, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, प्रभूचा गुणकारी स्पर्श त्यांना लाभावा आणि ते लवकरात लवकर या कोरोना विषाणूपासून मुक्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिसमध्ये जे युवक युवती आहेत, प्रभूचा गुण त्यांना आशीर्वाद मिळावा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना जीवनाचा मार्ग लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिसमध्ये जे आजारी आहेत त्यांना देखील प्रभूचा गुणकर स्पर्श लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आज ज्यांनी विविध हेतूसाठी हा मिस्सा अर्पण केलेला आहे त्यांचे हेतू परमेश्वराने मान्य करावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आणि थोडा वेळ शांत राहून आपल्या मनातले हेतू आपण प्रभूसमोर मांडूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वरा, या शुभ सकाळी आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. खरं ख्रिस्ती जीवन काय आहे हे तू आज आम्हाला सांगितलेलं आहे. बाप्तिस्माद्वारे जे जीवन तू आम्हाला जगण्यास आमंत्रण दिलेलं आहे ते आम्ही जगावं आणि त्याचप्रमाणे आमच्या बोलण्याद्वारे, कृतीद्वारे आम्ही ही तुझी श्रद्धा, हे तुझं जीवन इतरांपर्यंत पोहोचवावं म्हणून आम्हाला तुझ्या कृपेचा आशीर्वाद दे. जे हेतू आम्ही तुझ्यासमोर मांडलेले आहेत आणि जे हेतू आमच्या मनामध्ये आहेत ते तू स्वीकार आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे फलद्रूप कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो.
पाशी उद्धार मज येशू पापी मी माझा तू उद्धार कर येशू येतो मी तुझिया पाशी स्वर्ग सोडूनी तू आला उद्धार न्यायेशू स्वर्ग सोडूनी तू आला उद्धार न्यायेशू चरणी मिलीन तुझा तुझ अर्पण हृदय करू चरणी मिलीन तुझा तुझ अर्पण हृदय करू येतो मी तुझिया पाशी बंधू भगिनींनो आपले बलिदान प्रभूने स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया. केलेला बलिदानाचा प्रभू स्वीकार त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू आमच्या उद्याच्या ख्रिस्त महामंडळाचे कल्याण. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. त्याचा तू दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळात जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरीत असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा त्यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गात म्हणतो. जय जयकार करूया. हो जय जयकार करूया. स्वर्ग आणि पृथ्वी तुझा महिमा गाते, गौरव तुझा गाऊन तुझी स्तुती वर्णिते. स्वर्ग आणि पृथ्वी तुझा महिमा गाते, गौरव तुझा गाऊन तुझी स्तुती वर्णिते. हो जय जयकार करूया. हो जय जयकार करूया. जय जयकार करूया. जय जयकार करूया. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पवित्र हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व ह्यामधून खा. हे माझं शरीर आहे, तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
या ख्रिस्ती श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू स्वामी लुईस डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलून घेतलेल्या सर्व मृतात्म्यांची आणि विशेष करून आज ज्यांसाठी हा पवित्र मिस्सा अर्पण केलेला आहे त्यांची तू आठवण कर. स्नानसंस्काराद्वारे ते सर्व ख्रिस्तासमेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या त्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दामध्ये आपण परमपित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तच्या श्रद्धेकडे पहा व आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना प्रभूची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या पवित्र कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वधन्य. रोत्र स्वीकार करास मी पात्र नाही, परंतु मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण थोडा वेळ शांत राहूया. या लॉकडाऊन काळामध्ये आपल्याला शारीरिकरित्या या मंदिरात येऊन प्रभुभोजन जरी घेता आलं नाही तरी पण आपण या मिस्साद्वारे या प्रभू विधीमध्ये सहभागी झालेलो आहोत. प्रभूचं वचन आपण ऐकलेलं आहे. प्रभूने आपल्याला त्याच्या जीवनासारखं जीवन जगण्याची संधी द्यावी, त्यांनी आपल्याला कृपा द्यावी, म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. विशेष म्हणजे जे करोनाने बाधित झालेले आहेत
त्यांना प्रभूने लवकरात लवकर बरं करावं व हे करोनाचं संकट आपल्यापासून लवकरात लवकर दूर करावं म्हणून आपण त्याच्याकडे विशेष प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात परमेश्वराची शांती आणि प्रीती असावी, त्याच्या कुटुंबात प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्तिरहस्य प्रत्यक्ष कृती उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रीती तुम्हाला पाठवण्यात येत आहे. ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळा अंतर प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. सेवन के हृदयी जगता